शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेत्या योगिता शिर्के यांनी ठेकेदाराचा मनमानी कारभार आणला जनतेसमोर। मुरबाड तालुक्यातील वडगाव वडाचीवाडी एक लहरे येथे नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश 268 दिनांक 29 ऑगस्ट 2022 असे असून 2 वर्षांचा कालावधी होऊन देखील नितेश मोहन मालवणी या संस्थेने काम चालू न करता नळ पाणीपुरवठ्याची विहीर खोदताना मानिवली लघु पाटबंधारे योजनेच्या हद्दीत कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता धरण क्षेत्रात अनधिकृतपणे खोदकाम आणि ब्लास्टिंग करण्याचं काम संबंधित ठेकेदार यांनी सुरू केले आहे। त्यामुळे धरणाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। सदर बांधकामाबाबत योग्य कारवाई करावी आणि सदर ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी विनंती माहिती अधिकार महासंघ मुरबाड तालुका महिला विभाग अध्यक्षा आणि सामाजिक महिला कार्यकर्ता योगिता शिर्के यांनी पत्र देऊन केली आहे। याबाबत त्यांनी संबंधित प्रशासन यांनाही पत्र दिले आहे। याबाबत अधिकची माहिती घेतली असता पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता बनकरी यांनी सांगितले, प्रस्ताव तयार नाही, इंजिनियर यांनी पॉइंट दिलेला नाही, पाटबंधारे विभाग यांच्याकडून परवानगी देखील घेतलेली नाही, तरी सुद्धा विहीर खोदण्यात आली आहे। संबंधित प्रशासनाने या बांधकामाबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे। संबंधित प्रशासनाचे अधिकारी दांडकर यांना संपर्क साधला असता संबंधित काम हे बंद केले आहे व पत्रही दिले आहे असे त्यांनी सांगितले। दरम्यान मुरबाड तालुक्यात अशी अनेक प्रकारची अनधिकृत कामे सुरू असून प्रशासन मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसतंय। मुरबाड तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजनेची तपासणी करून अशा अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ठेकेदार आणि त्यांना सहकार्य करणारे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी योगिता शिर्के यांनी केली आहे।